नमस्कार. मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे. शास्त्रवचन या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आमच्या सर्व दर्शकांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आता या आजच्या प्रयोगामध्ये अथवा वचनामध्ये आपल्यासमोर आम्ही दीपावलीच्या निमित्त आपण काय करायला हवं, एक सण हा आपल्या समस्यांवरील उपाय देखील असू शकतो. ऋषीमुनींनी घालून दिलेली परंपरा, आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली परंपरा, उत्सवाच्या आणि सणाच्या निमित्ताने अथवा कुळाचाराच्या निमित्ताने जे काही आपल्यासमोर आलेली आहे, त्यातली प्रत्येक गोष्ट, त्यातली प्रत्येक क्रिया ही दीपावलीच्या निमित्ताने जी काही आपण करतो तो केवळ उपाय म्हणून आहे. फक्त आपली त्याकडे बघण्याची दृष्टी आपल्याला बदलवायची आहे. प्रथम दीपावलीची सुरुवात होत असताना द्वादशीच्या दिवशी, ज्या द्वादशीला आपण गोवत्स द्वादशी असं म्हणतो, त्या गोवत्स द्वादशीच्या दिवशी आपल्याला गायीचं पूजन करायचं आहे. या गायीच्या पूजनाच्या नंतर ते पूजन गोवत्स म्हणजे वत्सासहित करायचं आहे. आणि वत्सासहित करीत असताना जर तशी गाय आपल्याला प्राप्त झाली नाही तर आपण केवळ गायीचं देखील पूजन करू शकतो. या दिवशी गायीचं पूजन झाल्यानंतर गायीच्या चरणावरती अर्घ्य द्यायचं आहे, गंध अक्षत फूल घालून. आणि त्या अर्घ्याच्या नंतर दिवसभरामध्ये गायीला उडदाचे वडे आपल्याला कधीही खाऊ घालायचे आहे. इतकंच नव्हे तर त्या दिवशी तेलामध्ये तळलेले कुठलेही पदार्थ आणि गायीच्या दुधाने निर्मित असलेले कुठलेही पदार्थ आपल्याला ग्रहण करायचे नाहीत. हा नियम आपल्याला गोवत्स द्वादशीच्या दिवशी पाळायचा. दुसऱ्या दिवशी म्हणजेच त्रयोदशीच्या दिवशी आपल्याकडे संध्याकाळच्या वेळेला यमाकरता आपल्या घरातील अपमृत्यूचा परिहार व्हावा याकरता म्हणून एक दीपदान करायचं आहे. हा दीपदानाचा प्रयोग प्रदोष काळामध्येच करायचा आहे. त्याला निशामुखे म्हटलेलं आहे. स्कंद पुराणामध्ये याविषयी एक वचन आलेलं आहे. आश्विनस्य कृष्ण पक्षे त्रयोदश्या निशामुखे यमदीपम बहिर्दद्यात अपमृत्युर्विनश्यति. यमाकरता घराच्या अंगणामध्ये दक्षिणेला तोंड करून वात असलेला दिवा जर आपण यमाकरता जर दान केला तर आपल्या घरामध्ये होणाऱ्या अपमृत्यूंचा परिहार होतो. आता हा दिवा कोणी द्यायचा तर घरामध्ये जितके सदस्य असतील त्या प्रत्येकाने आपल्याकरता आपल्या आपल्या अपमृत्यूच्या परिहाराकरता म्हणून यमाला तो दीप दान करायचा आहे. आणि यावेळेस मृत्युना पाशदंडाभ्याम कालेन श्यामयासह त्रयोदश्यां दीपदानात सूर्यजहा प्रियताम मम, हा मंत्र म्हणून यमाला दीपदान करायचं आहे. या यमदीपदानाने घरामध्ये होणारे अपमृत्यू हे नष्ट होतात असं धर्मशास्त्राचं वचन आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नानाचा हा दिवस आहे. आणि या दिवसापासून 3 दिवस पर्यंत जो कोणी अभ्यंग स्नान करतो त्याला आयुश्री कीर्तीची प्राप्ती होते. आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी जो कोणी अभ्यंग स्नान करतो तो कधीही नरकाचं मुख बघत नाही, म्हणजेच नरक भयाचं निवारण होतं आणि आयुष्याची प्राप्ती देखील होत असते. या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी आपल्याला भोपळ्याची पानं आणि आघाडा आपल्या अंगावरून 3 वेळा उतरवून तो टाकून द्यायचा आहे. आणि तो टाकल्याच्या नंतर आपल्याला अंगाला तिळाचं उटणं लावून उष्ण पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे. याला अभ्यंग स्नान म्हणायचं. गोवत्स द्वादशीच्या नंतर म्हणजे यमद्वितीयेपर्यंतचा हा जो काही काळ आहे या काळामध्ये 5-6 दिवसांमध्ये रोज औक्षवाण करणे, निराजन करते, ते देवालाही करणे आणि घरातील ज्येष्ठांनाही करणे, पुत्रांनाही करणे या पद्धतीची परंपरा असल्यामुळे स्नान करण्याच्या पूर्वी औक्षवाण करून नंतर स्नानाला जाणे ही सुद्धा अनेक ठिकाणी पद्धत आहे आणि त्या पद्धतीने सुद्धा आपण करायला पाहिजे. भोपळ्याची पानं जर नाही मिळाली तर केवळ अपामार्ग म्हणजे आघाडा अंगावरून उतरून आणि आघाड्यासोबत काही माती अंगावरून उतरून जर आपण टाकली आणि अभ्यंग स्नान केलं तर आपल्याला उत्तम आरोग्याची देखील प्राप्ती होत असते. या दिवशी हे कर्म नित्य करायलाच हवं. आणि हे अभ्यंग स्नान नित्य असल्यामुळे ते करणं आवश्यक आहे, याकरता अन्य पर्याय नाही. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान झाल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये यमाची कृपा व्हावी आणि
यमाची कृपा झाल्याच्या नंतर घरामध्ये यमानी बघू देखील नये किंवा पितृंची देखील आपल्यावरती कृपा व्हावी याकरता म्हणून यमाकरता आपल्याला तर्पण करायला सांगितलेलं आहे. हे तर्पण यमाच्या 14 नावांनी करायचं आहे. त्या 14 नावांचा उल्लेख आपल्याला एखाद्या पुस्तकामध्ये, पंचांगामध्ये किंवा आम्ही नुकतंच प्रकाशित केलेला धर्मशास्त्रोक्त नित्यकर्मविधी या आमच्या पुस्तकामध्ये सुद्धा त्या यमाच्या 14 नावांचा आम्ही उल्लेख केलेला आहे आणि ते तर्पण कसं करावं हे देखील सांगितलेलं आहे. या ठिकाणी जीवत पितृक असेल, ज्याचे आई वडील हयात आहेत, त्यांनी या ठिकाणी तर्पण करीत असताना आपल्या उजव्या हातावरून सव्य असतानाच दक्षिणेकडे बघून यव घेऊन त्यांनी तर्पण करायचं आहे, यवदकाने करायचं आहे. आणि ज्याचे आई वडील हयात नाहीत त्यांनी काळ्या तिळांनी मिश्रित असलेल्या उदकाने यमतर्पण करायचं आहे. यमादी 14 नावांनी प्रत्येक नावाला 3-3 वेळा पाणी सोडून म्हणजे अंजली देऊन आपल्याला हे तर्पण करायचं आहे. याने सुद्धा अपमृत्यूचा परिहार आणि आयुष्याची प्राप्ती ही याची फळं सांगितलेली आहे. हे सुद्धा आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशी निश्चित करायचं आहे. ह्याच नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला आपल्याला पितृणाम मार्गदर्शनार्थम म्हणून एक उल्का प्रदर्शन देखील करायचं आहे. आता उल्का म्हणजे तृणाची, गवताची निर्मित केलेली एक काहीतरी छडी अथवा एक त्याचा बंच म्हणू शकतो आपण, त्याला तयार करून त्याला प्रज्वलित करायचं आणि तो दक्षिण दिशेला उभं राहून वरती धरून पितरांना मार्ग दाखवायचं कार्य आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी महालयाच्या काळामध्ये म्हणजे कन्या राशीला सूर्य आल्याच्या नंतर जो महालयाचा काळ आहे, त्या महालयाच्या काळामध्ये आपल्या वंशजांकडे, पुत्रपौत्रांकडे जे पितर येतात, कारण या वेळेला यमधर्म यमलोकाला शून्य करतो आणि सर्वांना पृथ्वीवर पाठवतो असं वचन असल्यामुळे या काळामध्ये आलेले सर्व पितर श्राद्धादी ग्रहण केल्याच्या नंतर परत आपल्या यमलोकाला जेव्हा जातात तेव्हा ते जात असताना त्यांच्या मार्गामध्ये तो मार्ग प्रशस्त व्हावा म्हणून आपल्याला प्रकाश द्यायचा आहे, मार्गदर्शन करायचं आहे. त्याकरता म्हणून या पद्धतीने तृणांनी निर्मित असलेली उल्का आपण त्याला दाखवायची आहे. आता ती उल्का फुलझडीच्या रूपाने आपल्या समोर उपस्थित असते. ही उल्का प्रदर्शित करावी आणि या ठिकाणी प्रदर्शित करीत असताना दक्षिणेला उल्का दाखवून एक मंत्र म्हणायचा आहे. अग्ने दग्धाश्च ये जीवा येप्य दग्धा कुले मम उज्ज्वल ज्योतिषा दग्धास्ते यांती परमाम गतीम. हा मंत्र म्हणून त्या उल्केचं विसर्जन देखील आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी हे करत असताना सकाळच्या वेळेला नरकाशी संबंधित 10 नावांचा उच्चार जर आपण केला तर आरोग्य आणि आयुष्याची प्राप्ती होते असं वचन असल्यामुळे यमो निहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरष्टकालः भूताधिपो दत्तकृतानुसारे कृतांतमेतद दशभिर्जपन्ते. ही जी 10 नावं आहेत, या 10 नावांचा उच्चार आपल्याला, यमधर्माची ही नावं आहेत, याचा उच्चार आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशी सुद्धा करायचा आहे. जेणेकरून या 10 नावांचा उच्चार, या श्लोकाचा उच्चार 10 वेळा केल्याच्या नंतर आपल्याला उत्तम फलाची अशी प्राप्ती होत असते. यमाशी संबंधित हे दिवस आहेत. त्रयोदशीचा दिवस यमाशी संबंधित आहे. नरक चतुर्दशीचा दिवस सुद्धा यमाशी संबंधित आहे आणि यमद्वितीया म्हणजे भाऊबीज येणार आहे, तो दिवस सुद्धा यमाशी संबंधित असल्यामुळे अपमृत्यूचा विनाश, आयुष्याची प्राप्ती आणि आरोग्याची प्राप्ती ही संपूर्ण फळं आपल्याला या काळामध्ये प्राप्त होत असतात. पुढे दुसऱ्या दिवशी आपल्याला अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी पूजन करायचं आहे. लक्ष्मी पूजनाचा काळ हा संध्याकाळी प्रदोष काळ जो आहे तो सांगितलेला आहे. या प्रदोष काळामध्ये लक्ष्मीचं आणि कुबेराचं आपल्याला पूजन करायचं आहे एकत्रितरित्या. याच दिवशी आपल्याला प्राप्त झालेलं जे काही धन असेल अथवा आपल्याकडे सुवर्ण चांदी जी काही अलंकार अथवा जे काही आपल्याजवळ असेल त्यांचं देखील पूजन करायचं आहे. हे पूजन झाल्याच्या नंतर मध्यरात्री आपल्याला अलक्ष्मीचं निरसन करायचं आहे. म्हणजे अंगणामध्ये जाऊन अंगणामध्ये झाडणं करायचं आहे. केरसुणीने झाडून तो जो काही कचरा असेल ती अलक्ष्मी म्हणून आपल्याला घराच्या बाहेर टाकायचा आहे. हा संपूर्ण काळ मध्यरात्रीचा सांगितलेला आहे. प्रदोष काळामध्ये लक्ष्मीपूजन आणि मध्यरात्री अलक्ष्मीचे निरसन केल्याने लक्ष्मीची प्राप्ती आणि दारिद्र्याचा नाश
की त्याची उत्तम फळं आपल्याला सांगितलेली आहे. हे सर्व कृत्य आपण अमावस्येपर्यंतचं ऐकलेलं आहे. आपण हे करा. याला आपल्याला ही सर्व कृत्य आणि ही जी काही विधानं आहेत, ही ऋषींनी, स्मृतींनी आपल्याला घालून दिलेली, वाडवडिलांनी, पूर्वजांनी, परंपरेने जी सांगितलेली आहे, ही सर्व कृत्य करा. म्हणजे आपल्याला विशेष या दीपावलीचं फळ प्राप्त होईल. यापुढे बलिप्रतिपदेपासून आपल्याला काय करायचं आहे, त्याकरता आम्ही पुन्हा भेटू. जय श्रीराम.